नाशिक महानगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीला वेग आलाय। प्रचाराचा जोर दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतोय। आज प्रभाग क्रमांक 10 अशोकनगर पोलीस चौकीसमोर भाजपच्या वतीनं भव्य जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या जाहीर सभेला नामदार जयकुमार रावल यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी जयकुमार रावल यांनी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार समाधान देवरे, विश्वास नागरे, कलावती सांगळे आणि माधुरी बोलकर यांच्यासाठी मतदारांना थेट आवाहन केलं। नाशिकच्या पवित्र शहरामध्ये प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पावन झाले भूमिकेमध्ये भूमीला मी नमन करतो। नाशिक ही हिंदुत्वाची अत्यंत महत्त्वाची भूमी आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मी आलो होतो। प्रभाग 10 मध्ये आमचे 4 उमेदवार आहेत। पूर्ण नाशिक शहरामध्ये कमळाच्या निशाणीवर पार्टीच्या याच्यावर निशाणी आमचे उमेदवार उभे आहेत। आपण जर बघितलं तर मागील 1.5 वर्षापूर्वी ही दिल्लीची केंद्राची निवडणूक झाली। दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। मुंबईमध्ये 1 वर्षापूर्वी जी निवडणूक झाली तिथे भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार आहे। तुम्ही जर बघितलं नाशिकमध्ये सगळेच्या सगळे आमदार भारतीय जनता पार्टीचे आणि म्हणून स्वाभाविकच जनतेने हे ठरवलेलं आहे, हा निर्धार केलाय, निश्चय केलाय की गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या निशाणीवर मतदान करण्याचं ठरवलंय। कारण नरेंद्र मोदी साहेब सारखे, देवेंद्र फडणवीस साहेब महारथी आमच्याकडे आहेत आणि म्हणून त्यांच्या विकासाच्या मुद्द्यावर विश्वास ठेवून या सामान्य लोकांना भारतीय जनता पार्टीने ती उमेदवारी दिली आहे आणि म्हणून सगळे मतदार नाशिकचा रेकॉर्ड ब्रेक निकाल आपण सगळेजण ऐकणार आहेत। कारण पुढच्या काळामध्ये कुंभचा मेळा आहे आणि जगातले देशातले लोक ज्यावेळेस येतील तर भारतीय जनता पार्टी या गोष्टीचा विकास करू शकते आणि म्हणून सामान्य लोकांनी ठरवलंय, हा निर्धार केलाय की त्यांचं मत कमळाच्या निशाणीवर भारतीय जनता पार्टीला मिळेल। क्रमांक 11 साठी आपण खास ही सभा घेतली होती। काय सांगणार प्रभाग क्रमांक 11 च्या उमेदवारांसाठी काय आव्हान? आज मी नाशिकनी पवित्र भूमीमा येले आणि प्रभू राम यासना पदस्पर्शतीन पावन होईल भूमी आहे। भूमीला मी नमन करस। आपल्या खानदेशी माणसे जथे बी जातस तडे प्रामाणिक राहतस। या नाशिकनी भूमीने आमले सावली दिली, आमले 2 हात्यातले काम दिलं, बिन म्हणजे थैलीवर येल होतो ताटे बंगला दितात आणि म्हणून ज्या गावनी ज्या शहरनी आमले बटा सांभाळले ज्या गावना बरोबर आम्ही साखर निघत दूधमा त्यामा गोड वैगवत आणि म्हणून आम्ही ठरवलं की नाशिक जर हिंदू नगरी आहे, कुंभ नगरी आहे, ते आम्ही बी त्याच बरोबर भाजपलेच मतदान दिसूत। आमना बाकी ना आता तथा कथा बी होतीन पण आम्ही पूर्ण खानदेशकर आहे ठरवले की खानदेशना मते या कमळलेच भेटतील आणि आम्ही सगळे एकत्रित वैष्णवी कमळने मतदान करतो। खानदेशच्या तमाम लोकांना मी विनंती करतो की बट्टाजन एक व्हा आणि त्या दिन 15 जानेवारीले सकाळ पहिलं काम करा, ते मतदान करा आणि ते कमळना निशाणीवर करा एवढी विनंती करतो। आमची सीमाताई असेल, आमचे परांदेताई असतील, राहुलजी डिकले असतील, या सगळ्यांचा हात बळकट करा ही विनंती करतो आणि विश्वास आहे की महाराष्ट्राच्या पेट्या फुटतील तेव्हा मुंबईवर बी आमचा कमळाचा भगवा असेल, नाशिकवर बी कमळाचा भगवा असेल आणि धुळ्यावर बी कमळाचा भगवाच असेल। प्रभागाच्या विकासासाठी भाजपचे उमेदवार विजय करणं गरजेचं आहे। या 4ही उमेदवारांना बहुसंख्य मतांनी विजय करण्याचं आवाहन त्यांनी यावेळेला केलं। या सभेच्या मंचावर भाजपच्या आमदार सीमाताई हिरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सातपूर विभागातील भाजपचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या जाहीर सभेला मतदार राजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। संपूर्ण परिसरात भाजपमय वातावरण निर्माण झाल्याचं चित्र आहे। नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आक्रमक भूमिकेत असल्याचं सभेमधून स्पष्ट होत आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।